नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या मराठा कुंभी जी.आर. बद्दल आणि त्या जी.आर.ला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार का दिला, याचा अर्थ काय आहे आणि पुढे काय होणार आहे हे सविस्तर पाहूया. 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा जी.आर. काढला. या जी.आर.नुसार ज्या मराठा व्यक्तीच्या पूर्वजांचं नाव हैदराबाद गॅझेटरमध्ये कुंभी म्हणून नोंदलेलं असेल, त्या व्यक्तीला कुंभी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकतं. यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा निर्णय सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर हा निर्णय झाला. मात्र अनेक ओबीसी संघटनांनी या जी.आर.ला तीव्र विरोध केला आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून स्थगिती मागितली. सुप्रीम कोर्टाने या मागणीला नकार दिला आहे. कोर्टाने म्हटलं की हा जी.आर. अचानक नाही, मागील काही काळापासून अस्तित्वात आहे, म्हणून तात्काळ स्थगिती देण्याचं कारण नाही. त्यांनी याचिकाकर्त्यांना सांगितलं की प्रथम मुंबई उच्च न्यायालयात जा. या निर्णयानंतर राज्य सरकारला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. म्हणजेच सरकारकडून दिलेला मराठा कुंभी जी.आर. सध्या लागू राहणार आहे आणि कुंभी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरूच ठेवता येणार आहे. यामुळे मराठा समाजात समाधानाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे ओबीसी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांचा आरोप आहे की या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होईल. त्यांनी जाहीर केलं आहे की ते आता मुंबई उच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे. अंतिम निर्णय पुढील काही आठवड्यांत अपेक्षित आहे. दरम्यान मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांच्या भावना चिघळू नयेत म्हणून सरकारने संयम आणि शांततेचं आवाहन केलं आहे.